नमस्कार, माझे नाव स्वरांजली विजयकुमार देवकर, राहणार पिलू, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर याची रहिवासी असून अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भारतीय इतिहास प्रबोधिनीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होताना मला विशेष आनंद आहे। मी आज चौंडी ते महेश्वर अहिल्याबाई होळकर यांचा जीवन प्रवास या विषयावर बोलणार आहे। मित्रांनो, अहिल्याबाई होळकर हे नाव उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर एक धैर्यवान, न्यायप्रिय आणि प्रजावात्सल्य स्त्रीचं रूप उभं राहतं। त्या केवळ एक राणी नव्हत्या, तर त्या एक आदर्श स्त्री, एक कुशल शासिका आणि एक महान समाजसेविका होत्या। त्यांचा जन्म 31 मे रोजी अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी गावात झाला। एक सामान्य कुटुंबात जन्म घेऊनही त्यांनी असामान्य कार्य केले। लहानपणीच मल्हारराव होळकर यांनी त्यांची बुद्धिमत्ता, नम्रता आणि गुण ओळखून त्यांचा विवाह आपल्या पुत्राशी खांडेराव होळकर यांच्याशी लावला। विवाहानंतर त्या राजघराण्यात आल्या, पण त्यांचा साधेपणा, कर्तव्यनिष्ठपणा आणि धर्मनिष्ठपणा तसाच राहिला। दुर्दैवाने काही वर्षातच त्यांच्या पतीचं आणि नंतर सासऱ्याचं निधन झालं, पण त्या खचल्या नाहीत। त्यांनी आत्महत्येचा मार्ग न पत्करता राज्यकारभाराची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली। त्यांनी महेश्वरला आपली राजधानी बनवली। महेश्वरचा किल्ला, घाट, मंदिरे हे आजही त्यांच्या कार्याची साक्ष देतात। त्यांनी संपूर्ण भारतात अनेक तीर्थस्थळी, अन्नछत्र, मंदिरे आणि धर्मशाळा उभारल्या। त्यांचा कारभार इतका न्यायनिष्ठ होता की प्रजा त्यांना राजमाता म्हणून प्रेमाने संबोधायची। कुणावरही अन्याय होऊ नये यासाठी त्या स्वतः न्यायनिवाडा करत असत। स्त्रियांसाठी त्यांनी विशेष योजना केल्या। त्या काळात विधवा समाजात मान मिळावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले। 13 ऑगस्ट 1795 रोजी महेश्वर येथे त्यांचं निधन झालं, पण त्यांच्या कार्याचा सुवास आजही दरवळतो। माझ्या सांगण्याचं तात्पर्य एवढंच की अहिल्याबाई होळकर यांचा प्रवास चौंडीच्या मातीपासून ते महेश्वरच्या गादीपर्यंत होता। माझ्या सांगण्याचं तात्पर्य एवढंच की अहिल्याबाई होळकर यांचा प्रवास चौंडीच्या मातीपर्यंत ते महेश्वरच्या गादीपर्यंत होता। हा प्रवास संघर्षाचा, कर्तृत्वाचा आणि आदर्श तत्वांचा होता। त्यांच्या जीवनातून आपण शिकतो की प्रतिकूलतेतही आशेचा दिवा तेवत ठेवणं म्हणजेच खरे नेतृत्व। जय हिंद, जय महाराष्ट्र।